नमस्कार. शेती ज्ञान सागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपलं हे चॅनल खास आपल्यासारख्या शेतकरी बांधवांसाठी आणि भगिनींसाठी आहे, जिथे आपण शेती आणि सरकारी योजनांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची गोष्ट अगदी सोप्या सरळ भाषेत समजून घेतो. आपला हेतू एकच आहे की कुठल्याही योजनेचा फायदा घेताना आपली फसवणूक होऊ नये आणि आपल्याला त्याचा पुरेपूर लाभ मिळावा. तर आज आपण अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या सरकारी बदलावर बोलणार आहोत, ज्याचा थेट परिणाम आपल्या लाखो भगिनींवर होणार आहे. आजचा आपला विषय आहे लाडकी बहीण योजना. बघा, जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी या योजनेचा लाभ घेत असाल, म्हणजे दर महिन्याला खात्यावर पैसे येत असतील, तर ही माहिती शेवटपर्यंत अगदी कान देऊ नये का. कारण सरकारने काही नवीन आणि बरेच कडक नियम लागू केले आहेत. आणि जर या नियमांचं पालन करताना आपल्याकडून एखादी छोटीशी जरी चूक झाली, तर योजनेतून मिळणारे पैसे कायमचे बंद होऊ शकतात. हो, हे अगदी खरं आहे. सरकार आता प्रत्येक गोष्टीची खूप बारकाईने तपासणी करत आहे. आता हे नुकसान किती मोठं असू शकतं हे जरा आकड्यांमध्ये समजून घेऊया. या योजनेतून प्रत्येक भगिनीला वर्षाला जवळपास 18,000 रुपये मिळतात. जरा विचार करा, ही रक्कम आपल्यासाठी किती मोलाची आहे. मुलांच्या शाळेची फी असेल, घरातल्या लहान सहान गरजा असतील किंवा शेतीच्या कामासाठी थोडा हातभार लावायचा असेल, हे पैसे खूप मोठा आधार देतात. पण आता सरकारच्या या नवीन नियमांमुळे हा संपूर्ण वार्षिक लाभ धोक्यात आला आहे. म्हणूनच हे नवीन नियम नेमके काय आहेत आणि आपण काय करायला हवं हे समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. साहजिकच आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न येईल की सरकार अचानक हे नियम इतके कडक का करतंय. तर बघा, यामागे सरकारचा एक स्पष्ट हेतू आहे. सरकारला हे पक्क करायचं आहे की योजनेचा पैसा केवळ खऱ्या अर्थाने पात्र आणि गरजू भगिनींपर्यंतच पोहोचला पाहिजे. चला, पुढच्या स्लाइडवर हे आणखी सोप्या भाषेत समजून घेऊ. इथे बघा, सरकारची भूमिका अगदी सरळ आणि सोपी आहे. ज्या भगिनी योजनेच्या सर्व अटी आणि नियम पूर्ण करतात, फक्त त्यांनाच मदत करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पण असं दिसून आलंय की अनेक अपात्र लोकांनी सुद्धा अर्ज करून लाभ मिळवला आहे. याला आपण एका आपल्या गावातल्या उदाहरणाने समजूया. समजा आपल्या शेतात 2 झाडं आहेत, एक सुकलेलं आणि एक हिरवंगार. आपल्याला पाणी ते सुकलेल्या झाडाला द्यायचंय, पण ते चुकून हिरव्यागार झाडाला जाते, बरोबर. हेच थांबवण्यासाठी सरकार आता ही छाननी म्हणजे तपासणी करत आहे, जेणेकरून मदतीचं पाणी फक्त योग्य आणि गरजू झाडालाच मिळेल. बरं, ही तपासणी करण्यासाठी सरकारने 4 मुख्य डिजिटल तपासण्या बंधनकारक केल्या आहेत. आता डिजिटल तपासणी म्हणजे काय? घाबरू नका. हा शब्द जरी अवघड वाटत असला तरी गोष्ट अगदी सोपी आहे. याचा सरळ सरळ अर्थ आहे की तुमच्या कागदपत्रांची तपासणी आता माणसाने म्हणजे कम्प्युटरद्वारे ऑनलाईन केली जाईल. त्यामुळे तुमची सगळी माहिती इंटरनेटवर एकदम बरोबर असणं आवश्यक आहे. चला तर मग एक एक करून या 4ही तपासण्या काय आहेत ते पाहूया. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची तपासणी आहे आपल्या आधार कार्डची. आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी जोडलेलं असणं, ज्याला आपण लिंक करणं म्हणतो, ते तर आवश्यक आहेच, पण फक्त लिंक असून चालणार नाही. आधार कार्डवर आपलं नाव, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर जसाच्या तसा म्हणजे बँक खात्यातल्या माहितीशी तंतोतंत जुळायला हवा. नावात किंवा आडनावात थोडा जरी फरक असेल तरी पैसे थांबवले जाऊ शकतात. दुसरी तपासणी आहे रेशन कार्डची. आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाची ई-केवायसी पूर्ण करायची आहे. आता हा नवीन शब्द आला, ई-केवायसी म्हणजे काय? सोपं आहे. आपण शेतकरी माणसं पेरणी करण्याआधी बियाणं पारखून घेतो की ते चांगलं आहे की नाही. तसंच काहीसं सरकार तुमची ओळख डिजिटल पद्धतीने पारखून घेत आहे. यासाठी जवळच्या रेशन दुकानात जाऊन तिथल्या मशीनवर आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा अंगठा लावून ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. हे काम राहून गेल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही. तिसरी तपासणी आहे पॅन कार्डची. ज्या भगिनींकडे पॅन कार्ड आहे त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची आता कॉम्प्युटरद्वारे आपोआप तपासणी होणार आहे. जर सरकारी नियमानुसार आपलं उत्पन्न योजनेसाठी ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आढळलं तर आपल्याला अपात्र ठरवलं जाईल. याचा अर्थ जरी आपल्याला आत्तापर्यंत पैसे मिळत असले तरी या तपासणीनंतर ते बंद होऊ शकतात. हा नियम खूप कडक आहे, हे लक्षात घ्या. आणि चौथी डिजिटल तपासणी आहे आपल्या बँक खात्याची. आपलं बँक खातं चालू म्हणजे ॲक्टिव्ह असायला हवं, ते आधारशी जोडलेलं हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या खात्याची डीबीटी स्थिती ॲक्टिव्ह असायला हवी.
आता डीबीटी म्हणजे काय? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजेच सरकारी योजनेचे पैसे थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्याची पद्धत. जसं आपल्या विहिरीतून मोटारीने पाणी थेट पाईपलाईनमधनं शेतापर्यंत पोहोचतं, तसंच सरकारकडून पैसा थेट आपल्या खात्यात येतो. पण जर ही डीबीटीची पाईपलाईन इनॅक्टिव्ह म्हणजे बंद असेल, तर सरकारकडून आलेले पैसे आपल्या खात्यापर्यंत पोहोचणारच नाहीत. तर या झाल्या 4 डिजिटल तपासण्या. पण काम इथेच संपलेलं नाहीये. सरकारने आता काही विशिष्ट भगिनींसाठी, उदाहरणार्थ विधवा किंवा घटस्फोटित भगिनींसाठी, काही महत्वाची कागदपत्र प्रत्यक्ष जमा करणं सुद्धा बंधनकारक केलं आहे. चला पाहूया की ही कोणती कागदपत्र आहेत. इकडे जरा लक्ष द्या. जर लाभार्थी भगिनी विधवा असेल तर त्यांना पतीचा मृत्यूचा दाखला सादर करावा लागेल. जर घटस्फोट झाला असेल तर कोर्टाची कागदपत्र, आणि जर त्या परित्यक्ता किंवा अनाथ असतील तर त्याचा सरकारी पुरावा द्यावा लागेल. आणि ही सगळी कागदपत्र आपल्याला आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेकडे स्वतः नेऊन द्यायची आहेत. हे काम अजिबात विसरू नका. ह्या नियमांकडे दुर्लक्ष करणं खूप महागात पडू शकतं. कारण जर आपण ही कागदपत्र वेळेवर जमा केली नाहीत तर आपले पुढचे हप्ते तर थांबतीलच, पण यासोबतच सरकारने आपल्याला आत्तापर्यंत दिलेली रक्कम परत मागण्याची सुद्धा शक्यता आहे. म्हणजे पुढचा लाभ तर मिळणारच नाहीच, पण आधी मिळालेले पैसेही परत द्यावे लागू शकतात. नुकसान दुप्पट होऊ शकतं. त्यामुळे याकडे पूर्ण गांभीर्याने लक्ष द्या. आता ही सगळी माहिती ऐकून मनात थोडी धाकधूक वाटणं साहजिक आहे. पण अजिबात काळजी करू नका. आता मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगणार आहे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे, जेणेकरून आपला लाभ सुरक्षित राहील आणि पैसे वेळेवर मिळत राहतील. चला आपली कृती योजना पाहूया. आपल्याला फक्त या 4 सोप्या गोष्टी करायच्या आहेत. पहिली, आपलं आधार कार्ड आणि बँक खातं एकमेकांशी बरोबर जोडलेलं आहे का आणि माहिती अचूक आहे का हे तपासा. दुसरी, रेशन दुकानात जाऊन कुटुंबातील सगळ्यांचे अंगठे लावून ई-केवायसी पूर्ण करा. तिसरी, जर आपल्याला वर सांगितलेली कागदपत्र लागू असतील तर ती अंगणवाडी ताईंकडे जमा करा. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं झाल्यावर अंगणवाडी केंद्रात जाऊन एकदा नक्की खात्री करा की आपली सर्व माहिती बरोबर भरली गेली आहे आणि आपल्या खात्याची डीबीटी स्थिती ॲक्टिव्ह झाली आहे. एवढं केलं की आपण निश्चिंत होऊ शकता. तर बांधवांनो आणि भगिनींनो, आज आपण या योजनेचे सर्व नवीन नियम समजून घेतले. हे नियम जरी थोडे किचकट वाटत असले तरी योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी ते आवश्यक आहेत. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. सरकारी योजना डिजिटल होत असताना ज्या सामान्य लोकांसाठी त्या बनवल्या आहेत त्यांच्यासाठीच ही कागदपत्रांची आणि पुराव्यांची प्रक्रिया खूप जास्त अवघड होत चालली आहे का? आपल्याला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आशा आहे की ही माहिती आपल्या नक्कीच उपयोगी पडेल. जर ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर तिला लाईक करा आणि आपल्या ओळखीच्या सर्व भगिनींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून कोणाचंही नुकसान होणार नाही. आणि हो, आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती